शिवशक्ती चषक 2025 पर्व पहिले या चषकातील खुल्या गटांना आज या खुल्या गटातील सामन्यांना सुरुवात झाली। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना स्ट्राइक वर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि कृष्णा, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट जगताचं नाव भारतच नव्हे तर भारताच्या बाहेर 7 समुद्र पार घेऊन गेलं। मॅन फ्रॉम तुळजापूर कृष्णा गवळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याची फलंदाजी आणि त्याला एक सुंदर साथ देण्यासाठी त्याच्या संघातील एक सहकारी मित्र, आमचे सहकारी मित्र सौरभ बिराजदार, तुळजापूर शहरातील एक नामवंत खेळाडू, जे की परवाच झालेल्या दिल्ली धमाका लीग मध्येही या दोन्ही खेळाडूंनी आपला डंका वाजवला होता आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव 7 समुद्रापार घेऊन गेलेला आहे। हे खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। विराट क्रिकेट संघ उमरगा। सामन्याला सुरुवात पहिला चेंडू होल्डरचा कृष्णा गवळीसाठी। पहिल्या चेंडूवर लॉंग ऑफच्या दिशेने पहिला फटका पाहायला मिळेल। प्रतीकची सुंदर अशी झेल, कृष्णा गवळी पहिला धक्का। धन्यवाद डीजे, खरंच अभिनंदन करायचं। लॉंग ऑफला कॅच घेतलेला आहे तो प्रतीक सुतारनं एक चांगली साथ दिलेली आहे होल्डरला, जी की पहिल्या चेंडूवर एक नामवंत फलंदाज टेनिस जगतातील ज्यांनी धुमाकूळ गाठलेली आहे, आपल्या फलंदाजीची ओळख करून दिलेली आहे, तो कृष्णा गवळी पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे। धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे विराट क्रिकेट संघ उमरगा या संघाला। कृष्णा गवळीची जागा घेण्यासाठी येतोय संदीप राठोड, मॅन फ्रॉम सोलापूर, त्याला सँडी नावानं ओळखलं जातं या टेनिस जगतामध्ये। तोही एक मराठवाड्यातील नामवंत फलंदाजापैकी एक। संदीप राठोड स्ट्राइक घेण्यासाठी सज्ज आहे। होल्डरचा पुढचा चेंडू, या ठिकाणी चांगला फटका रिव्हर्शिपच्या माध्यमातून या सामन्यातील पहिला षटकार गगनचुंबी खणखणीत दणदणीत 6 धावा। धन्यवाद डीजे, जी की पहिल्या चेंडूवर सामना करत असताना संदीपने आपले इरादे स्पष्ट केलेले आहे। पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेत असताना चांगला फटका आहे, पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी। एक मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल धाव घेतलेली आहे, स्ट्राइक चेंज केलेली आहे। आता एक डावखुरा फलंदाज मॅन फ्रॉम तुळजापूर सौरभ बिराजदार स्ट्राइक वर सज्ज आहे। कौतुक करायचं आहे त्या क्षेत्ररक्षकाचं, ज्याने एक अप्रतिम झेल घेतलेला आहे। एक चांगला मोठा खेळाडू बाद करण्यासाठी चांगली मदत केली गोलंदाज होल्डरला, त्याचं नाव आहे प्रतीक सुतार आहे। मॅन फ्रॉम जळकोटचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे त्या संघातील, चांगला झेल घेतलेला आहे, चांगलं सहकार्य केलेलं आहे गोलंदाज होल्डरला। गोलंदाज आता मात्र स्ट्राइक चेंज, साइड चेंज करून ओव्हर द विकेटनं सौरभ बिराजदार पहिल्या चेंडूवर प्रति हल्ला, चेंडू जाईल सीमा पार, फर्रार 6 धावा। धन्यवाद डीजे। सर्व संयोजक मित्रांना विनंती आहे की आपण या मैदानाच्या गोल संपूर्ण बाउंड्री रेषेच्या बाहेर थांबायचं आहे, सहकार्य करायचं आहे, चेंडूला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे। सर्व प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, तुमचं सहकार्यच या चषकाची एक सुंदर साथ आहे। परत एकदा होल्डर
परत एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, सरळ यष्टीरक्षक प्रशांत वाकुरीच्या हातामध्ये गेला. मॅन फ्रॉम मुरुड येथील हे खेळाडू जे की गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. होल्डर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. एक षटकाराने खेळतोय सौरभ बिराजदार. मॅन फ्रॉम तुळजापूर येतोय या षटकातला खणखणीत गगनचुंबी दुसरा षटकार. या 6 धावानंतर एक षटक पूर्ण. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. एक षटक पूर्ण, एक गडी बाद, 19 धावा. विराट क्रिकेट संघ उमरगा. उमरगा शहराचे आपले युवा नेते, सर्वांचे लाडके मार्गदर्शक, आपले सन्मान्य हर्षवर्धन भैया चालुक्य यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ही भव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्या उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय क्रीडा संकुल या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला हा सामना ग्रीन क्रिकेट संघ अष्टाकासार विरुद्ध विराट क्रिकेट संघ उमरगा. या सामन्याचं नाणेफेक झालं. सन्मान्य महोदय उमाकांतजी माने साहेब यांच्या हस्ते या सामन्याचं नाणेफेक झालं. त्यांची प्रमुख उपस्थिती आजच्या खुल्या गटातील सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचंही या शिवशक्ती चषकाच्या वतीनं, या शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कौतुक करायचं आहे सर्व संयोजक समितीचं, या शिवशक्ती प्रतिष्ठान समितीचं, ज्यांनी या सर्व क्रिकेट रसिकांना एक चांगलं स्टेज, एक चांगलं मंच उपस्थित करून दिलं. आता गोलंदाजी मार्कवर जाऊया. षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय सचिन बेले जे की मॅन फ्रॉम नळदुर्ग, एक चांगला खेळाडू. चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, चेंडूवर जाईल होल्डर. एक धाव या ठिकाणी मिळत आहे. जे की गेल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती. पॉवर प्लेचं षटक होतं. पुरेपूर फायदा घेतलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. जे की सौरभ बिराजदार 2 षटकाराने खेळतोय. या षटकामध्ये प्रथमच सामना करण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी करणारा खेळाडू जे की एक महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत, मॅन फ्रॉम नळदुर्ग सचिन बेले. पुढचा चेंडू षटक क्रमांक दुसरा. थोडी दिशाहीन गोलंदाजी, पंचाचा हात आकाशामध्ये, नक्कीच अतिरिक्त वाईड. या 1 धावेनं संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवर झालेली आहे. जे की षटक क्रमांक दुसऱ्या मैदानात चालू आहे. 5 षटकाचा सामना, 2 ओव्हरचा पॉवर प्ले. दोन्ही संघातील खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. 5 षटकाचा हा सामना आहे, 2 ओव्हरचा पॉवर प्ले. पुढचा चेंडू चांगला फटका, चांगला कनेक्ट झालंय, सरळ जाईल चेंडू सीमा पार, खणखणी दमदार षटकार. धन्यवाद डीजे. जे की आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे सौरभ बिराजदार यांच्या बॅट मधून. जे की आतापर्यंत मला वाटतंय 3 षटकारानं खेळत असताना, षटकाराचा पाऊस पाडण्याच्या उद्देशानं फलंदाजी करत असताना विराट क्रिकेट संघ उमरगा या संघाकडून जे की कृष्णा गवळी बरोबर सलामीला आलेला होता, नॉन स्ट्राईक फलंदाज होता हा सौरभ बिराजदार. धुमाकूळ घालून टाकलेले या छत्रपती शिवाजी महाविद्यालय क्रीडा संकुल या मैदानामध्ये. पुढचा चेंडू सचिन बेले यांचा, परत एकदा फुलटॉस चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण आहे होल्डरचं. निर्धाव चेंडू जात असताना आपण पाहतोय जे की 1 षटकानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे गोलंदाजी माध्यमातून सचिनला आपण पाहतोय. परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे, जे की पॉवर प्लेचा षटक आहे. जास्तीत जास्त मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच सौरभचा असेल. परत एकदा फुलटॉस चेंडू, सरळ जाईल चेंडू, 1 बॉल सीमा पार, फर्रार चौकार. यानंतर या चौकारानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 31. षटक क्रमांक दुसरं मैदानात चालू आहे. 5 षटकाचा हा सामना आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे.
परत एकदा चांगला फटका आहे, सरळ येतो कॉमेंट्री बॉक्सच्या खाली. वन बाउन्स, सेकंड बाउन्स, सरळ सीमा पार, फर्रार चौकार. यानंतरचा होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध AK साई क्रिकेट संघ उमरगा. या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. यानंतरचा होणारा सामना नाणेफेक करून घ्यायचंय. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे व संघनायक यांना दोघांनाही विनंती आहे की आपण लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे, टॉस बॉक्स कडे यायचं आहे. यानंतरचा होणारा तो सामना आहे. परत एकदा ओव्हर द विकेटनं सॉरी राऊंड द विकेटनं टाकलेला चेंडू सरळ जातो सीमा पार, खणखणीत गगनचुंबी षटकार. डीजे एक मिनिट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 41. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद झालेला आहे तो कृष्णा गवळी. सौरभ बिराजदारनं या ठिकाणी षटकाराची मोहर लावून ठेवलेली आहे. एक चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यानंतरचा होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध AK साई क्रिकेट संघ उमरगा. या दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. यानंतरचं हिंदी मधून समालोचन आमचे सहकारी मित्र उमरग्याचा एक गोड आवाज आमचे सहकारी मित्र फिरोज भाई. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद पंकज पाटिल. एक रोमांचक मुकाबला उमरगा नगरी में चलता हुआ, जो कि स्पॉन्सर वेंकट धोत्रे जो कि अच्छी टीम लाए हैं यहाँ पर दर्शकों को देखते हुए पूरा मुकाबला कट लगता हुआ और ये दूसरा झटका लगता हुआ. 11 टाइगर नीलंगा टीम के कप्तान जहां कहीं पे कॉमेडी बॉक्स हो रहा है आपका नाम सुन रहा है. इसके बाद एक रोमांचक मुकाबला 11 टाइगर क्रिकेट क्लब नीलंगा वर्सेस AK साई क्रिकेट क्लब उमरगा के बीच में एक अच्छा एक रोमांचक दिग्गज बल्लेबाज आते हुए उमरगा नगरी में शिव शक्ति चषक में एक नामवंत खेळाडू येत असताना खेळत आहे. तिथं एक रोमांचक मुकाबला दर्शकों को देखने को मिलेगा. इसके बाद भी 11 टाइगर नीलंगा वर्सेस AK साई उमरगा के बीच में निलंगा आपल्याला शेवटचं वॉर्निंग देत आहेत. आपण लवकरात लवकर इथं कॉमेडी बॉक्स कडे या. टॉस होणं आहे आपलं. एक रोमांचक मुकाबला ये चलता हुआ ग्रीन क्रिकेट क्लब अष्टामोड़ वर्सेस विराट क्रिकेट क्लब उमरगा जो कि स्पॉन्सर वेंकट धोत्रे. पटकी गेंद थी और ये झटका लगता हुआ तीसरा. अच्छी गेंद थी ये. जो कि प्रतीक सुतार जलकोट के रहने वाले एक मशहूर गेंदबाज हमारे माननीय शाहजी भैया, इनके हाथों से टॉस होगा. जो कि इसके बाद एक मुकाबला होगा 11 टाइगर वर्सेस AK साई के बीच में. एक खुला गट का आज के सत्र का दूसरा मुकाबला चलता हुआ. ये नॉकआउट मैचेस होंगे. जो जीतेगा अंदर रहेगा, हारेगा सीधा बाहर जाएगा. एक रोमांचक मुकाबला चलता हुआ. ये काफी दूर दूर से आए हुए प्लेयर जो कि चौकों और छक्कों की बरसात करने वाले, उतना अच्छी तरह से बल्लेबाजी करने माहिर, जो कि विराट क्रिकेट क्लब संघ के स्पॉन्सर वेंकट धोत्रे काफी दूर दूर से प्लेयर आए. दर्शकों का
पूरा आनंद उठाते हुए पूरे दर्शक शिव शक्ति चषक में जो कि माननीय हर्षवर्धन भैया चालुक्य इनके जन्मदिन के मौके पर रखा गया भव्य दिव्य ऐसा फोटो फ्री भी शुरू होता हुआ जो कि अपना मोबाइल से रखा गया जो कि हैट्रिक गेंद प्रतीक सुतार राइट आर्म ओवर विकेट प्लेसमेंट कर दिया पॉइंट की ओर उतने फील्ड वहां पर इस बीच 2 रन चुरा लिए दोनों बल्लेबाजों ने काफी सराहना करने की दोनों बल्लेबाजों की इसी 2 रनों से टीम का स्कोर बढ़ता हुआ संयोजक हमारे बताते हुए रवि 4 रनों का इशारा था अंपायर का जो कि दर्शकों का सराहना करने की दर्शक पूरे चालाकी से चालाक रहते हुए जो कि इशारा दिया है 4 रनों का जो कि इसके बाद का मुकाबला एक ने टॉस जीता है देखना है गेंदबाजी करेंगे बल्लेबाजी जो कि रेसअप मार दिया अंपायर का इशारा आता हुआ 6 रनों का जो कि हमारे संयोजक रियाज पंडरपुरे जो कि बॉल के ऊपर ध्यान दीजिए आप जो कि काफी चौक और छक्कों की बरसात होने वाली है इस मैच में एक रोमांचक मुकाबला जो कि स्पॉन्सर वेंकट धोत्रे एक अच्छी टीम लाए अपने इस शिव शक्ति चषक में एक जाने माने बल्लेबाजों की झड़ी लगती हुई उतनी अच्छी तरह से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज क्रीज पर मौजूद एक बड़ा स्कोर खड़ा होता हुआ चौक और चौकों की बरसात लगती हुई अच्छी गेंद थी हल्की सी अपील अंपायर पर कोई असर नहीं मारना चाहते थे बीट हो गया सीधा गेंद कीपर के हाथों में जाता हुआ उतनी सूझबूझ से गेंदबाजी करते हुए गेंदबाज जो कि एक अच्छा रोमांचक मुकाबला देखते हुए दर्शक उमरगा नगरी के ये ओपन गट का मैच चलता हुआ आज के सत्र का दूसरा मुकाबला चलता हुआ पेशेवर तैयार प्रतीक अच्छी गेंद दी खेल दिया सीधा मिडऑन की ओर फील्डर मौजूद उतने से फील्ड एक ही रन मिलेगा मना कर दिया एक ही रन संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को 4 ओवर की समाप्ति पर स्कोर हो चुका है 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हो चुका है 52 रन सभी दर्शक एंगल धरा धन्यवाद फिरोज भाई 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 52 5 षटकाचा हा सामना आहे जे की मला वाटतं गेल्या षटकामध्ये प्रतीक सुतारने चांगली तिफायती गोलंदाजी केलेली आहे फक्त 11 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्या या षटकामध्ये जे की सौरभ बिराजदारनं पाठीमागच्या 2 षटकामध्ये धुमाकूळ घालून टाकलेली आहे त्याला एक ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रतीक सुतारने एक चांगली गोलंदाजी केलेली आहे जी की महत्वपूर्ण 2 फलंदाजांना बाद केलेल्या आहे आपल्या षटकामध्ये परत एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय समीर षटक क्रमांक 4 चांगला चेंडू होता टप्पा पडल्यानंतर समजला नाही नरसिंगला सरळ यष्टी रक्षक प्रशांतच्या हातामध्ये जी की चांगली गोलंदाजी करत असताना समीर यानंतरचा होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध एके साई क्रिकेट संघ उमरगा एके साई क्रिकेट संघाने प्रथम या ठिकाणी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे यानंतरचा होणारा तो सामना आहे रिव्हर्शिपचा फटका नरसिंगच्या बॅट मधून येतोय सरळ जाईल तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी धन्यवाद
या ठिकाणी या सामन्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य उमाकांतजी माने साहेब यांचं संयोजक समितीच्या वतीनं आमचे सहकारी मित्र आकाश गायकवाड यांना विनंती करतो की त्यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याबद्दल त्यांचं चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करून सत्कार करायचा आहे। या ठिकाणी चांगला चेंडू डायरेक्ट हिट त्रिफळा बाद झालेला नर्सिंग रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता आणि धक्का क्रमांक 4 आहे। 1 मिनिट डीजे, धन्यवाद डीजे। या सामन्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सन्मान्य उमाकांतजी माने साहेब यांचं या ठिकाणी शिवशक्ती चषक उमरगा 2025 पर्व पहिले या चषकातील खुल्या गटाचे सामने आजपासून सुरुवात झालेले आहेत। या सामन्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सन्मान्य उमाकांतजी माने साहेब व त्यांचे सहकारी पाहुणे मंडळीचे या ठिकाणी संयोजक समितीच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होत आहे। तसेच सन्मान्य शहाजी भैया पाटील यांचंही या चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आता येतोय मॅन फ्रॉम मोहोळ, सोलापूर जिल्ह्यातील एक नामवंत नाव, ज्या की स्वतःच्या फलंदाजीवर स्वतःच्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर या टिनी जगतामध्ये ज्यानं नाव केलं त्याचं नाव विठ्ठल चव्हाण। एक आगळे वेगळे फटके मारण्यामध्ये माहीर सुप्रसिद्ध मॅन फ्रॉम मोहोळचा हा खेळाडू येतोय पुढचा चेंडू खेळण्यासाठी। पहिल्या चेंडूवर प्रति हल्ला खणखणीत गगनचुंबी षटकार, 6 धावा। धन्यवाद डीजे। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 64। षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आहे। विठ्ठल चव्हाण आहे स्ट्राइक वर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, बॅटचा बॉलचा कुठला संपर्क झाला नाही, चेंडू जातोय तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू। सोलापूर जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यातील एक नामवंत नाव म्हणजे विठ्ठल चव्हाण। त्याला सुंदर साथ देण्यासाठी नॉन स्ट्राइकला आहे तो मॅन फ्रॉम तुळजापूर सौरभ बिराजदार, ज्यांनी त्याच्या बॅट मधून आपलाही डंका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलेला आहे। चांगला फटका आहे, पॉइंटच्या दिशेने जातोय चेंडू, विठ्ठल चव्हाणच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, नक्कीच एक धाव। षटक पूर्ण। 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 65। 4 गडी बाद 65 धावा या ठिकाणी विराट क्रिकेट संघ उमरगा या संघाचे झालेले आहेत। यानंतरचं चलतं बोलतो वर्णन हिंदी समालोचक फिरोज भाई। धन्यवाद पंकज पाटिल साहब, जो कि एक रोमांचक मुकाबला ये चलता हुआ, जो कि स्पॉन्सर वेंकट धोत्रे काफी खुश होते हुए चौकोर छक्कों की बरसात होती हुई विराट क्रिकेट क्लब की ओर से एक खुला गढ़ का ये आज के सत्र का दूसरा मुकाबला चलता हुआ। काफी अच्छी गेंद प्रतीक सुतार की, उतना खेल दिया मिडॉन की ओर, फील्डर मौजूद, इस बीच एक ही रन मिलेगा दोनों बल्लेबाजों को। इसी एक रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 66 रन। उतनी सूझबूझ से प्रतीक सुतार, एक जाने माने बॉलर, अपनी गेंद से यहाँ पर चकमा देते हुए जो कि मुकाबला चलता हुआ, जो कि वैयक्तिक 32 रनों पे खेलते हुए 4 छक्कों की मदद से यहाँ पर टीम पर पूरा प्रभाव डालते हुए विराट क्रिकेट क्लब के सौरव, जो कि स्पॉन्सर है वेंकट धोत्रे, जो गिरिंग क्रिकेट क्लब के अष्टामोड़ के स्पॉन्सर है फिरोज पटेल। एक रोमांचक मुकाबला इसके बाद भी देखने को मिलेगा दर्शकों को, 11 टाइगर वर्सेस एकेसाई के बीच में, जो कि टॉस जीतकर एकेसाई ने बॉलिंग करने का फैसला लिया है। फिर से बात तैयार,
पटकी गेंद थी, खेल दिया लेग साइड की ओर, फील्डर मौजूद और अंपायर का इशारा आता हुआ 6 रनों का। उतनी सूझबूझ से बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज क्रीज पर मौजूद, जो कि एक चौकों और छक्कों की बरसात होती हुई इस ग्राउंड पर, जो कि पूरे दर्शक इसका मजा लेते हुए फुल टॉस गेंद थी, खेल दिया ऑफसाइड की ओर, फील्डर मौजूद नहीं, अंपायर का इशारा आता हुआ 4 रनों का। शिव शक्ति चषक में चलता हुआ माननीय हर्षवर्धन भैया चालुक्यन के जन्मदिन के मौके पर रखा गया भव्य दिव्य सा शिव शक्ति चषक, जो कि काफी फटकेबाजी करते हुए विराट क्रिकेट क्लब के दोनों बल्लेबाज सौरव और जो कि स्पॉन्सर है वेंकट धोत्रे, पटकी गेंद थी, खेल दिया सीधा एक्स्ट्रा कवर की ओर, कोई फील्डर मौजूद नहीं, अंपायर का इशारा आता हुआ 4 रनों का, जो कि 46 रनों पे खेलते हुए सौरव अभी 4 रनों की जरूरत 50 रन बनाने के लिए। जो कि खुला गटका ये देखना है 50 रन पूरे होते हैं नहीं। पहली खुला गटातील पहली 50 सौरव, जो कि 46 रनों पे खेलते हुए फिर से बात तैयार, प्रतीक अच्छी गेंद थी, खेल दिया कवर की ओर, फील्डर मौजूद, इस बीच उतना अच्छा थ्रो, 2 रन नहीं बचा सके, 2 रनों संतोष होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को, जो कि इस इनिंग का आखिरी बॉल 48 में खेलते हुए सौरव, देखना 50 रन होते हैं सौरव के, उतनी सूझबूझ से बल्लेबाजी करते हुए 48 रनों पे खेलते हुए सौरव फिर से बात तैयार, अच्छी गेंद थी, खेल दिया, अंपायर का इशारा था हुआ 6 रनों का और नो बॉल का इशारा भी अंपायर का, फ्री हिट का इशारा। 50 रन पूरे हो चुके हैं सौरभ के, जो कि खुलागढ़ का पहला अर्धशतक होता हुआ सौरभ के रूप में, जो कि फ्री हिट का पूरा फायदा उठाएंगे सौरभ, जो कि हमारे संयोजक सभी बाउंड्री के बाहर रही है। आप चौक और छक्के की बरसात होती हुई विराट क्रिकेट क्लब के स्पॉन्सर वेंकट धोत्रे काफी खुश होते हुए अच्छी टीम लाई है यहाँ पर वेंकट धोत्रे ने, सराहना करनी होगी। फिर से बार मार दिया, अंपायर का इशारा आता हुआ 6 रनों का। ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति पर स्कोर हो चुका है 95 रन।
हॅलो, धन्यवाद डीजे. चला, विराट क्रिकेट संघ उमरगा या खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो, सामन्याला सुरुवात होत आहे. या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध एकेसाई क्रिकेट संघ उमरगा यानंतरचा होणारा सामना आहे. एकेसाई क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. चालू असलेला हा सामना ग्रीन क्रिकेट संघ आष्टामोड संघ मालक आहेत फिरोज पटेल. विराट क्रिकेट संघ उमरगा या संघाचे संघ मालक आहेत व्यंकट धोत्रे. या दोन्ही संघाचं व संघ मालकांचं शिवशक्ती चषक 2025 पर्व पहिले या चषकाच्या वतीनं या संयोजक समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उमरगा शहराचे युवा नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य हर्षवर्धन भैया चालुके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय क्रीडा संकुल या मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी अतिशय दिमाखात आणि आनंदात उत्साहात 8/1/2023 रोजी या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आज तागत या स्पर्धेचा आजचा हा 8वा दिवस आपण पाहतोय, जे की आजच्या दिवसापासून खुल्या गटातील सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि खुल्या गटातील आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय, जे की विराट क्रिकेट संघ उमरगा या संघाने 96 धावसंख्येचं आव्हान ग्रीन क्रिकेट संघ आष्टामोड या संघासमोर ठेवलेला आहे. षटक क्रमांक पहिलं आशिष. पहिला चेंडू प्रशांत वाकुरेसाठी. पहिल्या चेंडूवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धक्का. क्रमांक पहिला. धन्यवाद डीजे. यानंतर ग्रीन क्रिकेट संघ यांना विनंती आहे आपण लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे. यानंतरचा फलंदाज लवकरात लवकर पाठवायचं, सहकार्य करायचं. यानंतर बरेच सामने आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. सामने लवकरात लवकर खेळवायचे आहे. मित्रांनो, दोघांनाही विनंती, दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे, आपलं सहकार्य अतिशय मोलाचं आहे. तुमच्या सहकार्यानेच ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडत आहे. यानंतर मला वाटतं पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर एक चांगला फलंदाज, डावखुरा फलंदाज प्रशांत वाकुरेला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे आशिष. जे की मुंबईचा एक नामवंत खेळाडू आशिष. नवीन फलंदाज राहुल कांबळे मैदानाच्या आतमध्ये.
96 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाहूया पहिल्या षटकाची सुरुवात, जी की पहिला धक्का लागलेला आहे पहिल्या चेंडूवर. पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन या ठिकाणी गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेकडे. चेंडूच्या पाठीमागे धावतोय राजेश सोरटे. एक चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी राजेशच्या माध्यमातून. संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवण्यात प्रयत्न यशस्वी ठरत असताना राजेश सोरटेचा, जे की गोलंदाजाला जे साथ पाहिजे असते त्या क्षेत्ररक्षकाकडून एक चांगली साथ परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. आशिष टू राहुल. या दरम्यान मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख असा चेंडू सरळ यष्टीरक्षक संदीपच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जात असताना चालू असलेला हा सामना ग्रीन क्रिकेट संघ आष्टामोड विरुद्ध विराट क्रिकेट संघ उमरगा, या दोन संघामध्ये चालू असलेला आजच्या दिवसातला दुसरा सामना. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार. फर्रार चौकार. धन्यवाद डीजे. एक चांगला फटका राहुलच्या बॅट मधून आपण पाहतोय, जी की संघाला अतिशय महत्वपूर्ण धाव आहे. धावांची गरज आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आहे. परत एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईट. या सामन्यासाठी पंच म्हणून आमचे सहकारी मित्र धर्मराज जाधव व तसेच लेग अंपायरच्या भूमिकेत प्रसादजी, या ठिकाणी 2 पंचांचंही या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परत एकदा पुढचा चेंडू आशिषचा. उचली मारल्यानंतर चांगला फटका. या ठिकाणी पाहूया राहुलच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते राहुलच्या बॅट मधून, जे की पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना सलग 2 चेंडूवर या ठिकाणी मोठे फटके मारण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. जे की धावसंख्या झालेली आहे ती 11. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. परत एकदा सज्ज आहे आपला पुढचा चेंडू टाकण्यासाठी आशिष. सामना करण्यासाठी आहे स्ट्राइक वर राहुल. रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव. षटक पूर्ण. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, 1 गडी बाद. धन्यवाद डीजे. शिवशक्ती चषक 2025 पर्व पहिले. उमरगा शहरातील आपले युवा नेते, लाडके, आपल्या सर्वांचे लाडके, आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य हर्षवर्धन भैया चालुके यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ही भव्य स्पर्धेचं आयोजन या उमरगा नगरीमध्ये चालू आहे. षटक क्रमांक 2. एक नामवंत फलंदाज गोलंदाज, टेनिस जगतातील एक नामवंत नाव राजेश सोरटे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राइक वर आलेला आहे तो प्रतीक सुतार, मॅन फ्रॉम जळकोट. एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं, तो प्रतीक सुतार स्ट्राइक वर सज्ज आहे. राजेश सोरटेचा चेंडूचा सामना करण्यासाठी क्षेत्ररक्षक धावतोय संदीप, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाही. चांगला चेंडू होता राजेश सोरटेचा यांचा. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रतीकचा असफल ठरतो या ठिकाणी, परंतु नक्कीच 1 धाव या ठिकाणी मिळत आहे प्रतीकला आणि संघाला, जी की धावसंख्या झालेली आहे ती 12. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक आहे. राजेश सोरटे पुढचा चेंडू. बॅटचा काढा घेऊन सरळ विठ्ठल चव्हाणच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 2.
यानंतरचा होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध AK साई क्रिकेट संघ उमरगा या दोन संघामध्ये होणारा हा आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे, जे की AK साई क्रिकेट संघ उमरगा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोन्ही संघांनी यानंतरच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे, तयार राहायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन बेले, जे की एक महाराष्ट्र पोलीस म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. क्रिकेटवर एक नितांत प्रेम म्हणून आपल्या संघासाठी खेळत आहेत. पहिल्या चेंडूवर रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका, सरळ जातो चेंडू सीमा पार, फरार, चौकार. धन्यवाद. या ठिकाणी एक चौकारानंतर चांगली सुरुवात केलेली आहे सचिन आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. पाहूया, परत एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र अयशस्वी ठरतोय. चेंडू मध्ये बदल केलेला आहे राजेश सोरटेनं. सचिन बेलेचा पवित्र ओळखला आणि चेंडू मध्ये बदल केला. निर्धाव चेंडू जातोय. परत एकदा पुढचा चेंडू, बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही, सरळ निर्धाव चेंडू जात असताना, जे की पॉवर प्लेचा षटक आहे, जास्तीत जास्त फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल सचिनचा आणि प्रतीकचा. षटक पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा, 2 गडी बाद. ग्रीन क्रिकेट संघ अष्टकासार. धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवर येतोय मुकरम. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय मुकरम. पहिला चेंडू, रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका, एक देखना फटका, सरळ जाईल सीमारेषे पार, 6 धावांसाठी. चांगली सुरुवात केलेली आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर एक प्रति हल्ला चढवलेला आहे प्रतीकनं. रिव्हर्शिपच्या माध्यमातून पहिला षटकार खेचलेला आहे. परत एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निर्धाव जातोय सरळ यष्टीरक्षक संदीपच्या हातामध्ये. एक चांगलं कमबॅक केलेलं आहे. चेंडू मध्ये बदल करता असताना पण पाहिलेलं आहे, जे की पहिल्या चेंडूवर षटकार गेला होता. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 3 आहे. चांगला संपर्क आहे बॅटचा बॉलचा. पाहूया, सरळ जाईल तो क्षेत्ररक्षक नरसिंग पालमपल्ली. नक्कीच 2 धावा या ठिकाणी प्रतीकला आणि संघाला भेटत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 24. 96 धावांचा पाठलाग करत असताना, जे की 3रं षटक मैदानात चालू आहे. मकरम, पुढचा चेंडू, परत एकदा रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय प्रतीक. निर्धाव चेंडू जातोय, जी की पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका खेचला होता रिव्हर्शिपच्या माध्यमातून. वारंवार तोच फटका मारण्याच्या नादामध्ये बीट होत असताना पण पाहतोय प्रतीकला. परत एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे मकरम. मकरम टू प्रतीक, राऊंड द विकेट. उलटा चेंडू होता, लेग स्लिप. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जात असताना 1 धाव मिळत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 25. यानंतरचा होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध AK साई क्रिकेट संघ उमरगा. AK साई क्रिकेट संघ उमरगा या संघाने तयार राहायचा. क्षेत्ररक्षण घेतलेला आहे नाणेफेक जिंकून.
यानंतरचा होणारा सामना आहे. परत एकदा जाऊया मकरम. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड, एक धावसंख्येची भर. परत एकदा पुढचा चेंडू सचिन आहे स्ट्राइक वर, जी की मकरमचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. ब्लॉक होल मध्ये टाकले होता, यार्क लेनचा चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने जाईल, चेंडूवर जाईल तो सौरभ बिराजदार. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, एक धाव नक्कीच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 27. 2 गडी बाद. ग्रीन क्रिकेट संघ आष्टा मोड. आता येतोय मॅन फ्रॉम मुंबई, राहुल जोगाडिया. फिरकीचा जादूगार पहिल्या चेंडूवर प्रतिहाला चढवलाय सचिन. चेंडू खाली जाईल तो सौरभ बिराजदार. धक्का क्रमांक 3 आहे. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर एक चांगली गोलंदाजी, जेवढं नाव मोठं तेवढं कार्य मोठं या ठिकाणी आहे. राहुल जोगाडिया टेनिस बॉल जगतातील एक नामवंत नाव, मॅन फ्रॉम मुंबईचा खेळाडू. आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन जातोय वजीर साठी. रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता वजीरचा, निर्धाव चेंडू जातोय. या चषकामध्ये खुल्या गटातील पहिल्याच दिवशी अतिशय नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईड. धाव संख्या झालेली ती 28. 3 गडी बाद. ग्रीन क्रिकेट संघ आष्टा मोड. संघ मालक आहेत फिरोज पटेल. विराट क्रिकेट संघ उमरगा, संघ मालक आहेत व्यंकट धोत्रे. बॅटचा बॉलचा कुठला संपर्क नाही. निर्धाव चेंडू जातोय. थांबलेली धाव संख्या आहे ती 28. षटक क्रमांक मैदानात चालू आहे ती 4, जी की किफायती गोलंदाजी करत आहे राहुल जोगाडिया. चांगला फटका आहे, लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा. परत एकदा पुढचा चेंडू राहुलचा. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी, पंचाचा निर्णय अतिरिक्त वाईट. धावसंख्या झालेली आहे ती 33. 96 धावसंख्येचा पाठलाग करत आहे. 4थं षटक मैदानात आहे. 5 षटकाचा हा सामना आहे. यानंतरच एक षटक शिल्लक आहे. चांगला फटका या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू खाली येईल. कृष्णा गवळी. धक्का क्रमांक 4 आहे. यानंतरचा होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध एके साई क्रिकेट संघ उमरगा. या दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय.
निलंगा एके साई उमरगा या दोन्ही संघातील खेळाडूंना विनम्र आव्हान आहे. दोन्ही संघातील खेळाडूंनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता, लेग स्लिपच्या हातात जाईल. अक्रम त्या ठिकाणी चेंडू जाईल. तोपर्यंत एक धाव. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा, 4 गडी बाद. यानंतरच्या होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध एके साई उमरगा. या दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. एके साई क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. एके साई क्रिकेट संघ उमरगा. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर आपण उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय शेवटचं षटक या इनिंग मधील सौरभ बिराजदार. पहिला चेंडू सौरभ बिराजदारचा, जे की एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडूवर जाईल तो कृष्णा गवळी. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा या ठिकाणी दिलेले आहेत. एके साई क्रिकेट संघ उमरगा यांना ही विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. निलंग्याचा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. परत एकदा सौरभ बिराजदार. पुढचा चेंडू धक्का क्रमांक 5. धन्यवाद डीजे. चला पुढचा खेळाडू राहुल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे, जे की शेवटचं षटक आहे सौरभ बिराजदारचं. मला वाटतं या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. यानंतरचा होणारा सामना 11 टायगर क्रिकेट संघ निलंगा विरुद्ध एके साई क्रिकेट संघ उमरगा. चांगला फटका आहे कृष्णा गवळीचं. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा या ठिकाणी भेटत आहेत राहुल आणि संघाला. या ठिकाणी या चषकासाठी युट्यूब सौजन्य म्हणून लागलेले सन्माननीय आमचे मार्गदर्शक बंडूभाऊ पवार यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही संघाचं आगमन या मैदानामध्ये होईल. चेंडूच्या खाली राहुल जोगाडिया. धक्का क्रमांक 5. 6. धन्यवाद डीजे. जे की एक चांगलं षटक आहे सौरभ बिराजदार यांचं. या षटकामध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. परत एकदा पुढचा चेंडू रिव्हर्शिप मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव. आणि या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार